विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयात बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार मात्र अनुपस्थित. भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची प्रतिक्रिया. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले. ज्यांना कुत्रा विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली. 17 जण अद्याप ढिगाऱ्याखाली बचावकार्य सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतील इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती. लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यानं पाणीही मिळेना. नागरिकांचे हाल. रत्नागिरीच्या खेडमध्ये पाताळी नदीला पूर. बोरघर परिसरातील वाड्यांमध्ये पाणी शिरलं. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून.